उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता पक्षाच्या अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, मात्र पटेल नसावा असं स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीसारख्या मराठमोळ्या पक्षाच्या नेतृत्वाबाबत ठाम भूमिका घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांची नावं चर्चेत आहेत. प्रफुल्ल पटेल हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असून सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आल्याने त्या पक्षसंघटनेसाठी किती वेळ देऊ शकतील हा मुद्दा पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल अध्यक्षपदावर दावा सांगू शकतात अशी चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढे कोणत्या घडामोडी घडतात, पक्षाला नवं नेतृत्व मिळतं का, तसेच विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग येतो का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.